नमस्कार मित्रांनो, मी ओमकार. शेतकरी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी आता शासनाकडून आलेली आहे. सोयाबीन व कापूस अनुदानाची आतुरता असलेल्या शेतकऱ्यांना आता सरकार अनुदान वाटपाच्या संदर्भातला एक GR प्रसिद्ध झालेला आहे आणि हा GR आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर नक्की करा, म्हणजे त्यांनाही या पीक विम्याची माहिती लवकरात लवकर कळेल. चला तर मित्रांनो, या व्हिडिओसाठी सुरू करू. मित्रांनो, 2023च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी हा GR महाराष्ट्र सरकारनं काढलेला आहे. याची तारीख 30 ऑगस्ट 2024 रोजी हा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री यांनी 5 जुलै 2024 रोजी सन 2024-25च्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये कापूस व सोयाबीन पिकांच्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यासाठी हा GR लागू करण्यात आलेला आहे. मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांमुळे झालेल्या किमतीतील घसरणामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप हंगाम 2023-24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरपर्यंत प्रति हेक्टरी 5,000 रुपये देण्याचे अर्थसहाय्य महाराष्ट्र सरकारने सांगितले होते. 2023च्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदणी असलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरसाठी कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना 1,000 रुपये भेटणार आहेत, तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5,000 रुपये इतके अनुदान भेटणार आहे. या प्रस्तावास मंत्रिमंडळाच्या 11 जुलै 2024च्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठीची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी याबाबत शासनाने पुढील निर्णय घेतलेले आहेत. ते काय आहे ते आपण पाहून घेऊ. जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून ई पीक पाहणी पोर्टलवर सन 2023 मधील खरीप हंगामातील कापूस सोयाबीन पिकाच्या पेरणीची नोंद झालेल्या शेतकऱ्यांची माहिती डेटा MHA-ITच्या क्लाउडवर प्राप्त झालेली आहे. सदर माहिती कृषी कार्यालयाकडून जिल्हा तालुकानिहाय क्षेत्रीय यंत्रणांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर माहिती कृषी सहाय्यकाकडून गावनिहाय संबंधित गावांमध्ये ग्रामपंचायत किंवा दर्शनी भागात ठळकपणे लावण्यात येईल. या माहितीनुसार शेतकऱ्यांनी त्यांचे संपूर्ण नाव, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती संमतीपत्रामध्ये आधार क्रमांकाच्या छायांकित प्रतसह कृषी सहाय्यकांकडे उपलब्ध करून द्यायचे आहे. शेतकऱ्याकडून प्राप्त झालेले संमतीपत्र व ना हरकत पत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संकलित करून जतन करण्यात येणार आहे. MHA-ITने ई पीक पाहणी पोर्टलवरील संबंधित शेतकऱ्याचे नाव व आधार प्रमाण नाव जुळवणे मॅचिंग करावे. त्यासाठी मॅचिंग पर्सेंटेज 90% पर्यंत अनुन्याय्य ठेवावे. KYC झालेले लाभार्थी निश्चित करण्यासाठी आधार क्रमांक, PM किसान नमो शेतकरी डेटा सही उरलेल्या अर्जासाठी नव्याने KYC करण्यात येईल. योजनेतील वैयक्तिक व सामाजिक खातेदारांच्या अनुन्याय्य अर्थसहाय्याची परिगणना मदत व पुनर्वसन विभागाकडून अनुसरून येणाऱ्या कार्यपद्धतीस वेब पोर्टलचे विकसन करण्यात येणार आहे. म्हणजे एक शेतकरी किंवा खातेदार यांच्याकडे सोयाबीन 2 हेक्टर किंवा कापूस 2 हेक्टर क्षेत्र असे एकूण 4 हेक्टर क्षेत्र असेल तर प्रति 2 हेक्टर प्रमाणे 5,000 रुपये प्रति हेक्टरनुसार दोन्ही पिकांचे एकूण मिळून 20,000 रुपये अर्थसहाय्य अनुन्याय्य देण्यात येणार आहे. कृषी सहाय्यक वेब पोर्टलवर शेतकऱ्यांचे आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक व नाव याप्रमाणे प्रविष्ट करण्यात येणार आहे. सदर माहिती तालुका कृषी अधिकारी यांच्या लॉगिनमधून यादृच्छिक पद्धतीने तपासली जाईल व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे पुढील कार्यवाही पोर्टलद्वारे पाठवण्यात येईल. प्रत्येक तालुक्यातील 2 गावांची माहिती व त्यांच्या अर्थसहाय्याबाबत उपविभागीय कृषी अधिकाऱ्याकडून तपासणी करण्यात यावी. अर्थसहाय्य वितरणाची ही कार्यपद्धती पार पाडण्यासाठी ग्रामस्तरावर माहिती संकलन करणे, संगणक आज्ञावली विकसित करणे, लाभार्थी लोकांचे KYC करणे, प्रचार करणे, प्रसिद्धी करणे, कार्यालयीन छपाई इत्यादीसाठी येणारा खर्च, तसेच कृषी सहाय्यक यांना प्राप्त लाभार्थी शेतकरी 20 रुपये, तालुका कृषी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना प्रति लाभार्थी शेतकरी प्रत्येकी 5 रुपये इत्यादीसाठी अर्थसहाय्याची कमाल 2% मर्यादा निधी हा प्रशासकीय खर्च म्हणून खर्च टाळण्यास मान्यता देण्यात येत आहे. तर हा होता महाराष्ट्र सरकारने आता नवीन काढलेला सोयाबीन कापूस उत्पादनावरील पिकावरील माहितीचा GR. मित्रांनो, तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.